हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रीना महाजन. आज मी तुम्हाला एक ब्रायडल बन दाखवत आहे. तुम्ही ब्रायडल बन बघा, एक इझी पद्धती शिकवत आहे. माझी स्टुडंट करत आहे पार्लरची. तर बघा, छानसा तिने फ्रंट हेअरस्टाईल केलेली आहे आणि न्यू आहे, पण बघा किती सुंदर करते आहे. हे 3 पार्ट्स करायचे मागच्या केसांना. मागे 3 भाग करायचे आहेत केसांचे. तर माझ्या स्टुडंटला जमलं नाही म्हणून मी करून दिले तिला 3 भाग. तर अशा पद्धतीत 3 इक्वल पद्धतीत हेअरचे 3 भाग करून घ्यायचे. साईडवाल्यांना साईडला ठेवायचे आणि मधल्या भागाचा रोल करायचा. आता ती बघा. आणि माझ्याकडून जर तुम्हाला नवीन हेअरस्टाईल शिकून घ्यायची असेल या बघायची असेल तर मला कमेंट्स करून सांगा. मी तुम्हाला नक्की न्यू हेअरस्टाईल इझी पद्धतीत दाखवेल. तर मला कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर आणि लाईक पण करा. असा हा बन राऊंड करून वरती करायचा. थोडी माझी न्यू स्टुडंट आहे तर समजून घ्या. आणि असा नेट लावल्यानंतर तो झाला क्लिअर. याच्यापेक्षाही नवीन हेअरस्टाईल बघायच्या असतील तर मला नक्की सांगा, आणि शिकायच्या असतील तर तेही सांगा. मी तुम्हाला तेही ऑनलाईन शिकवते फ्री. आणि माझा हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर नक्की करा, विसरू नका मैत्रिणींनो. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. जर माझी नवी व्हिडिओ आली तर तुम्हाला लवकरात लवकर माहिती पडत जाईल. आता बघा, असा हा बन बनवून घेतल्यानंतर आपण साईडच्या केसांना घ्यायचे आहे आणि त्याची एक म्हणतात ना खजुरी चोटी कशी असते तशी वेणी घालायची आहे. थोडीशी जाडसर पद्धतीत खजुरी चोटी टाकायची आहे. आता याच्यातून थोडे ढीलसर करून वेणीला खेचून काढायचं आहे. एकदम इझी पद्धत आहे, काही विशेष नाही. जशी आपण वेणी घालणार तसं त्याला थोडं वरती करत जायचं आहे. आणि ही डमीचे हेअर आहेत म्हणून थोडे वेगळे दिसतील, पण तुम्ही जर रिअल केसांवर पण टाकली ना एकदम बेस्ट दिसणार, एकदम सुंदर दिसणार. आणि त्याला आपण स्प्रे वगैरे मारतो. आता ही डमी आहे, मी डमीवर करत आहे. स्टुडंट माझी ती शिकते म्हणून तिने हेअरस्टाईल केली आहे. तर त्या हिशोबाने आता एकदम छानशी त्याला थोडा ढीलसर करून असा मी मध्ये थोडा बनवायचं व्हिडिओ राहून गेला, कस्टमर आले होते म्हणून. तर त्याच पद्धतीत ती हेअरस्टाईल करून तीच वेणी घालून त्याला थोडं ढीलसर करून पॅक करायचे आहेत. आता याचा व्हिडिओमध्ये थोडा स्किप झाला आहे, त्यासाठी सॉरी. तर बघा, ही हेअरस्टाईल किती सुंदर वाटते आहे, एकदम छान. तुम्ही ब्रायडलला टाकू शकतात, साईडवाल्यांना टाकू शकतात, रिसेप्शनला पण टाकू शकतात. कोणत्याही व्यवस्थित वेळेला तुम्ही टाकू शकतात. तर बघा किती सुंदर दिसतो आहे. याला तुम्ही फ्लावर्स लावा, ब्रॉच लावा, जे तुम्हाला आवडेल ते लावू शकता. आणि बघा किती क्यूटसा, किती छानसा हा जुडा दिसत आहे. बन आहे हा, एकदम छान वाटतो आहे. तर माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक करा